नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण चमचमीत आणि चटपटीत अशी पनीर बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत, तेही एकदम इन्स्टंट अशी झटपट अशी। चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे। त्यासाठी आपण हे तांदूळ घेतलेले आहे, बिर्याणी राईस घेतला आहे। इथे आपण आता हा अर्धा किलो तांदूळ आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहोत। जोपर्यंत स्वच्छ पाणी राहत नाही तांदळामध्ये तोपर्यंत आपण याला धुवून घेणार आहोत। म्हणजे काय होईल, आपला भात हा मोकळा सळसळीत होईल। आणि बिर्याणी म्हणलं की भात हा आपल्याला मोकळाच झाला पाहिजे, तरच त्याची टेस्ट छान येते। आता हा तांदूळ धुवून झालेला आहे, आपण हा साईडला ठेवून देऊन घेऊया। भांड्यामध्ये आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे। 1 इंच दालचिनी, 3 ते 4 लवंगा आणि 2 ते 3 आपण तमालपत्र यामध्ये टाकून घेणार आहोत। आता याला छान अशी फोडणी दिली की आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आपण चवीपुरतं आणि थोडेसे 2 ते 3 लिंबाचे काप टाकून घेतलेले आहे। लिंबाच्या कापामुळे आपला भात हा स्वच्छ व्हाईट होतो। आता पाणी उकळायला ठेवून दिलेलं आहे आपण। आता भाजीची तयारी करून घेणार आहोत पनीरसाठीची। कांदा टोमॅटो लागणार आहे आपल्याला, आलं लसूण पेस्ट सुद्धा घेतलेली आहे आपण। येथे कांदा आणि शिमला मिर्च आपण अशी जाड कापून घेतलेली आहे। 2 कांदे आणि 3 ते 4 शिमला मिर्च घेतलेली आहे। अर्धा किलो पनीर आहे, मलाई पनीर घेतला आहे मी येथे। हे पावडर मसाले लागणार आहे आपल्याला। हळद आहे पाव चमचा, 2 चमचे लाल तिखट, धना जिरा पावडर प्रत्येकी 1 चमचा, किचन किंग मसाला आणि 2 मोठे चमचे आपल्याला बिर्याणी मसाला लागणार आहे। आता हे आपल्याला सर्व भाज्या एकत्र करून घ्यायच्या आहे। पनीर, शिमला मिर्च आणि कांदा जो आपण मोठा मोठा कापून घेतलेला आहे। आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पावडर मसाले सर्व आपण यामध्ये टाकून घेऊया। आपण आज झटपट आणि इन्स्टंट अशी बिर्याणी करणार आहोत, त्यामुळे आपण फार वेळ लावणार नाही आहोत। याला झटपट असं बनवून तयार होणार आहे आपली बिर्याणी। आता यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घेऊया आपण। हे दही आंबट नाहीये, नॉर्मल दही आहे हे। आता हे छान असं मिक्स करून घेऊया आपण। सर्व भाज्यांना हे मसाले आणि दही लागेल याप्रमाणे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। फार झटपट अशी बिर्याणी बनवून तयार होते। थोडं थोडं करून आपण छान असं मिक्स करून घेऊया। बाउल हा छोटा झालेला आहे माझा, त्यामुळे मोठ्या बाउलमध्ये आपण हे सर्व ट्रान्सफर करून घेऊया आणि छान असं मिक्स करून याला मॅरिनेट करून ठेवूया। 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट झालं की याची टेस्ट छान अशी येते। थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे चवीपुरतं मी येते। 1 चमचा मीठ येथे घालून घेतलेला आहे। पुन्हा छान मिक्स करून घेऊया, म्हणजे मीठ एकाच ठिकाणी पडणार नाही। आता पुन्हा भांड्यामध्ये आपण तेल घेतलं आहे, येथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे। थोडंसं बटर टाकून घेऊया आपण। आपला भात आपण तयार करून झालेला आहे, जो आपण तांदूळ धुवून घेतला होता त्याचा। तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेणार आहोत। आता जिरे टाकून घेतलेले आहे, शहाजिरे आपण येथे 1 चमचा, बटर सुद्धा आपण येथे टाकून घेतलेला आहे आणि आलं लसूण पेस्ट 2 चमचे आपण येथे टाकून छान असं सुगंध सुटेपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आहे। छान असा सुगंध सुटायला सुरुवात झालेली आहे। आता जे 2 ते 3 कांदे आपण बारीक चॉप करून घेतलेले होते ते सुद्धा यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा थोडासा सॉफ्ट झाला की आपण आता यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहोत। 2 टोमॅटो बारीक चॉप करून घेतले होते आपण येथे, हे सुद्धा छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या आपण मध्ये फक्त चीर देऊन यामध्ये टाकून घेऊया। फार झटपट बनवून तयार होते आणि ही कधीही आपण केली तरी सुद्धा चालू शकेल, खायला सुद्धा फार टेस्टी लागते। आता जे पनीर आणि शिमला मिर्च आपण जी मॅरिनेट करून ठेवलेली होती पावडर मसाले आणि दही टाकून, ते सर्व मिश्रण आपण थोडं थोडं करून यामध्ये टाकून घेऊया आणि छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। तेल सुटायला सुरुवात झालेली आहे, आपण
मूठभर येथे पुदिना आणि तळलेला कांदा सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे। त्यामुळे आपल्या बिर्याणीचा स्वाद फार छान लागतो। हे बघा सर्व असं छान असं मिक्स झालेलं आहे। ते आपण बघू शकता छान असं तेल सुटायला सुरुवात झाली की आपण जो भात तयार करून घेतलेला आहे तो सुद्धा थोडा थोडा करून यामध्ये टाकून घेऊया। हे बघा सर्व थर आपला छान असा देऊन झाला की वरून पुन्हा आपण तळलेला कांदा आणि पुदिना कापलेला टाकून घ्यायचा आहे। तर झाकण लावून ठेवून घेणार आहोत आपण। बघा छान असा आपला मोकळा सळसळीत भात शिजलेला आहे। हे केशरचं दूध आहे, 7 ते 8 केशरच्या काड्या दुधात भिजवून हे आपण यात टाकून घेतलेला आहे। पुन्हा थोडासा आपण वाफ देऊन घेऊया याला। बघा केशरच्या दुधामुळे छान असा कलर आलेला आहे। हा कोळसा थोडासा मी गॅसवर गरम करून घेतला होता, त्यामध्ये थोडंसं साजूक तूप टाकून आपल्याला ह्याला धूर देऊन घ्यायचा आहे, म्हणजे छान असा दम बिर्याणी सारखी याची टेस्ट लागेल। हे बघा झटपट आपली बिर्याणी बनवून तयार झालेली आहे आणि धुरामुळे फार छान असा सुगंध सुटलेला आहे याचा। किती छान कलर सुद्धा आलेला आहे बिर्याणीला आणि टेक्स्चर सुद्धा फार सुंदर आलेला आहे। नक्की ट्राय करा ही इन्स्टंट रेसिपी। कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। आणि पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगायला मला विसरू नका। धन्यवाद।